हॅलो फ्रेंड, तर सकाळचे 8 वाजले आणि आज मी अंगणामध्ये पूर्ण अंगणामध्ये मस्त असं सडा टाकलाय सकाळी सकाळी. हे बघा, स्वयंपाक खोलीपासून तर पार इकडे टाकलाय. आणि मिस्टरांच्या काय पिऊन झालंय, चालले दुधाला. मस्त ऊन पडले आज, सकाळचं ऊन. दूध घालायला चालले ना. मोगऱ्याला फुल आले इथं. घरावर बेल किती पसरला ना. पिल्लूला बाहेर आणलं काय? पिल्लू बाहेर आली तू? सू करून दिली काय आईच्या अंगावर? हा, तुमच्या का पाहू राहिली ती? पाहिलं का? किती लांब नजर लावती. पाहिले का किती लांब पाहू राहील तुमच्याकडे? गेले पप्पा, गेले. काही दिवसानं माग लागेल ती अशी. इकडं वासरीला घास टाकलाय, कारुडीला. तर काल बसू बारस होतं, मग त्या निमित्त सगळ्या गायांना ह्या वासरीला पण ओवाळलं. पिल्लांना सोडून देते, चिवचिव करते. इकडे गायींना पण कुट्टी घातली. गाय पण झाल्यानंतर बॅगीतली कुटी टाकली मुरे. खाता आले गाई. कोंबडी भारी चरती. पिल्ला किती भारी चर राहिले तिच्या बरोबर. काही पिल्लं तिकडे जण. ते कशा हसती मामांसोबत. पिल्लू, तिला असले मजा वाटती. मग ती काय ती बोलती. बोच किती आवती, बोचकडी ती. पहिली कशी करती? नको तेव्हा तेव्हा कशी करती. पिल्लू चल ग, जा इकडं. आता बाबाला गावात जायचं. कुठे जायचं फुलाला? कुठे जायचं बाबा? गावात. तिला अशी मजा वाटते. आई असं उभं धरलं का लय मजा वाटते. मजा वाटत. गार लागत नाही, काही नाही मग बाहेर आहे ना. भूक नाही, गार नाही लागत. मोकळ्या हळद या वाटत जाय तुला. हा, आता मामा चालले ना गावात. आता मामन का पाबर का गाडी काढली कशी पाहिन, किती लांब पाहिन. कुठे जायचं तुला? गुर जायचं तुला? आणि अजून गुर जायला बसते. काही दिवसांनी अशीच माग लागेल गाडीवर. कुठे जायचं? मला यायचं गावात. काय पाहते तिकडे? गुलाबाची फुलं. तिला गुलाबाची फुलंच आवडते. काल पण बघत होती. काय फुलाला फुलं आवडते काय? हा, बाबाची भूर निघली पाय. आता बाबाची भूर गाडी निघली ते पाय. त्या बाबान भूर काढली पाय. भूर पाय बर बाबा कुठे पाय. या बाय बाबाने गाडी काढली. हा, पाहू राहिली ती. कुठे 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 गेली बाबा. गेली गेली गेली. पहिले का तरी पाहतीये, तरी पाहतीये. तिला अशी बाहेरली मजा वाटते. अहो तिला असं वाटत कवर घ्यावं मला असं बाहेर. गालांचं वाटोळं झालं ना. मोठे मोठे नाक झालं ना पपट. पपटे नाकाचं म्हणतील. मग हे गाल मोठे मोठे, नाक छोट होईन. मग गाल खाली लोंबते उभं धरले. हो काही वाईना. गोगल गायवानी जागेच पडू राहिली अजून. आता म्हणते अजून ती पालथी नाही पडू राहिली. म्हणजे 5 महिने पूर्ण झाले ना तिला. तोंडाचं काय करायचं? अजून पालथी नाही पडली ती. आची वर उचलाव. आची हसती. आची
सोडून खाली. धरायला पाहती तिला वाटतं मला पाडी त्या काय धरायला पाहती ती. चला आता जा घरात 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 कसं धरलं तरी राहते कसं बसते. पॅक पकडी ती तिला वाटतं मला पाडी त्या काय. जा घरात गारला आता सकाळी सकाळी बाहेर. आमचा ग्राहक आमचा परिवार. झाला का. त्याच्यानंतर कंदील भेटली बरं का छान. हा किती होते. 1 2 3 4 5 6 7 12 आहे जणू. 10 11 12. हा 12 कंदील मस्त आहे रंगीबिरंगी ना. त्याच्या पुढे हे बघा मस्त असे कंदील भेटले. सफेद रांगोळी कलर रांगोळी कंदील भारी भेटले हो. रांगोळी झाली का. 12 कलरची 12 कलर आहे रांगोळीचे. त्याच्या पुढे लक्ष्मीची पाऊली. बघू तर त्याच्या पुढे आपल्या वाती. हा पंतीनला रोज संध्याकाळी पंतीनला वाती लागते ना तर वाती पण भेटले. पिशवी पण छान भेटली हो. त्याच्यानंतर हे आपल्या डोक्याचं तेल. हा पॅराशूट तेल डोक्याचं. तर त्याच्यानंतर हे काय सेंटची बाटली वाटतं बरं का. सेंटची बाटली आहे का. हे काय सेंटची. हा हे का भारी हो. बरच वस्तू भेटल्या आहे ना. भाषा. हा पिल्लू पण उठली झोपातून. झाली झोप तिची. झोपेल होती ना ती. तो काय केलंय राडा करून तुला माझी हा धिंगाणा करून तुला ती ना पूर्ण धिंगाणा खाली धिंगाणा आपलं लक्ष्मीपूजनचं सामान ना भेटलं ना. बाबा. काय काय आलेले त्यात बघा बरं. एक मिनिट. हा लक्ष्मीपूजनचं सामान आलेले. सरस्वती लक्ष्मी माता आणि याच्यामध्ये गणपती. आंघोळ करत आणि उपनाक काय बोलता ना. हा चंदन उठणं एक आहे उठणं. हा तर त्याच्यानंतर हे ना दिवाळीच्या दिवशी तर दिवे लावायचे राहते ना. तर मेणबत्तीचे काय केलं लोक मेणबत्तीचे म्हणजे मेणबत्तीचे पण राहत्या. हा दिवे हा आपल्या साईडने ठेवायचे. असे 12 दिवे राहत्या याच्यामध्ये. एक खोला ना. माहित आहे का. हा मला बघू द्या ना. त्याला खालून टीलचं राहतं. आम्ही वातवर हे हा मासे लावून द्यायचे आपले. लावू बरं का. लक्ष्मीपूजनच्या वेळेस लावा. लक्ष्मीपूजनच्या दिवशी म्हणजे मंगळवारी लावू. अजून आपल्याला लाइटिंग माळ पण टाकायची बरं का घरावर. झाले का. त्याच्यानंतर आहे ना झोपेली होती ती झोपातून उठली. लक्ष्मीपूजनची डायरी. आपली वर्षभर काय टिपायचं असलं तर. आणि पूजा पण लागते बरं का. म्हणजे पूजा पण करावी लागती डायरीची. गायांचे काही म्हणजे हिशोबाची वही जी म्हणतो ना आपण त्याची लक्ष्मीपूजन दिवशी पूजा करावी लागती. आणि त्याच्यानंतर आणि ती वही पण भेटली. त्याच्यावरती पेन. हा डायरीवरती पेन छान भेटलं. एवढ्या वस्तू भेटलेल्या आहे पण मला पण आवडल्या. गोल्डन कलरचं पेन आहे. बारी 2 बाटल्या आल्या काय सेंटच्या. बरंच साहित्य आलं. अजून याच्यामध्ये गिफ्टाचं पण भेटत माहिती का. डेअरीवाल्याने ना जास्त कष्ट करून दूध घालो आणखी गाय पाळो. हा त्याच्यामुळे ते अशी गिफ्ट दरवर्षी दिवाळीला काही ना काही. भारी देतील मग. हा आपल्या गणपतीच्या पुढे ती आपण काय लोक म्हणजे आता गायाचा धंदा करायचा. दिवाळीच्या टायमाला. गायाचा धंदा केला हा दूध हा आवड लक्ष्मीपूजनची वेळेस. हा आणि मग चालत. हा सकाळी किराणा आता भारी भारी गिफ्ट परत कांडीवर गिफ्ट. हा ज्याचं दूध मागच्या वेळेस जार भेटला होता का हो आपल्याला. यावेळेस बरंच हळदी कुंकू. हळदी कुंकू तांदूळ. तिन्ही पण. करायला चला पूजा करायला एवढं बरंच साहित्य भेटलंय ना. पिल्लू झोपातून उठली ना ती. उठली ती झोपातून. आज धनतेरस आहे आणि आज पण पणत्या लावलेल्या आहे. म्हणजे कालपासून सुरुवात केली ते पणत्या लावायला. हे बघा तिकडे गावरंगाई पशी पण लावलेली एक आणि इथं 2 लावले आहे. तुळशीला पण एक लावली. इकडं पण लावली. तिकडे जिन्यावरती पण एक लावली आहे. ते बघा तर अशा पणत्या लावल्या आहे. इकडे पिल्लू चिडचिड करते नुसती. पिल्लू काय होत ए सोन्या. तिला तिच्या जवळच माणूस पाहिजे. कुठे लांब जाऊन नाही देत ती. हा काय फ्रेंड. तर आता संध्याकाळचे 8:30 वाजले आणि माझा स्वयंपाक करून पण झाला. तर आज धनत्रयोदशी असल्या कारणाने तर धनाची पूजा करावी लागते. तर धनाची पूजा पण केलेली आहे. हे बघा इथं. आणि म्हणजे धन पूजावं लागते ना त्या दिवशी. धनत्रयोच्या दिवशी धन पूजावं लागते. तर धन पूजले मी. आणि आता स्वयंपाक पण करून झाला. तर स्वयंपाक पण झाल्यानंतर नैवेद्य बनवलं आहे. तर डाळ भात भजी कुरडई असं नैवेद्य बनवलं आहे. तर तो पण मी तिथे ठेवते देवाला.